चला तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक दुसरा. आवाज बंद ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा तुम्हाला काय प्रश्न बघा तुम्हाला इथे थोडं स्क्रीन लहान करावं लागेल मला. येस बहुतेक येस. काय बघा प्रश्न क्रमांक दुसरा तुम्हाला इथे तुम्हाला काही प्रश्न सोडवायचे आहेत. कोणतेही 5 सोडवायचे आहे. लक्षात घ्या. ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये ऑप्शन आहे कोणतेही 5 सोडवायचे आहे. प्रश्न पहिला त्यातला आहे विधान 1. विद्युत धारेमुळे म्हणजे इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहामुळेच विद्युत रोधात उष्णता निर्माण होते. विधान 2 आहे विद्युत रोधात उष्णता निर्माण विद्युत रोधात उष्णता ऊर्जा अक्षरेच्या नियमानुसार निर्माण होते. विधान 1 व हे विधान 1 हे विधान 2च्या सहाय्याने तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. समजलं तुम्हाला? विधान 1 आणि विधान 2च्या सहाय्याने तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. अजून माझे उत्तर आहे ते उत्तर बघा काय आहे की तुम्हाला पूर्ण उत्तर कसं दिलेलं आहे लक्षात घ्या. बघा एक मिनिट थोडं ही पण स्क्रीन थोडी लहान करतो. बघा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला काय दिलं बघा इथे. इथे तुम्हाला मार्किंग स्कीम पण दिली आहे की कसे मसे मार्क्स त्याला दिले आहेत. तर पहिलं तुम्हाला सांगायचं काय लिहायचं आहे की गणेशाला रोधातून इलेक्ट्रॉनचे वहन होत असताना म्हणजे विद्युतधारा वाहत असताना इलेक्ट्रॉनला गतिज ऊर्जा प्राप्त होते. काय प्राप्त होते? गतिज ऊर्जा. आता जे इलेक्ट्रॉन असतात ना हे इलेक्ट्रॉनचे वहन होत असताना ते अणु आयन आणि रेणूवर आदळल्याने त्यांची गतिज ऊर्जा काय होते? कमी होत असते. त्यांची गतिज ऊर्जा कशी होत असते? कमी होत असते. बरोबर? त्यांची गतिज ऊर्जा कमी होत असते. जी कमी होणारी गतिज ऊर्जा आहे त्या गतिज ऊर्जेचं रूपांतर आपण कशामध्ये होत असतं? उष्णतेमध्ये होत असतं बघा. बघा दिसतं तुम्हाला म्हणून ऊर्जा क्षमतेचा जो नियम आहे त्या ऊर्जा क्षमतेचा जो नियम आहे त्या नियमानुसार ही जी कमी झालेली गतिज ऊर्जा आहे त्याचं जो रूपांतर आहे ते कशामध्ये होत असतं? उष्णतेमध्ये रूपांतर होत असतं. समजलं? हे जे पॉईंट तुम्ही लिहिले तर या पॉईंट तुम्ही लिहिल्यावर तुम्हाला किती मार्क्स मिळतात? 2 मार्क मिळत आहेत. शेवटच्या मुद्द्याला अर्धा मार्क आहे. मधल्या पॉईंटला तुम्हाला 1 मार्क आहे आणि सगळ्यात वरचा जो पॉईंट तुम्ही लिहिला त्याच्यात तुम्हाला मार्क्स किती आहेत? तर अर्धा मार्क आहे. असे तुमचे 2 मार्क्स या ठिकाणी झालेले आहेत. बरोबर? तर तुम्हाला आताच नियम सांगितला परत सांगतो बघा. ऊर्जा क्षमतेचा नियम काय आहे तर ऊर्जा नष्टही करता येत नाही, ऊर्जा निर्माणही करता येत नाही. तिच्या एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात आपण रूपांतर करू शकतो आणि विश्वातील जी एकूण ऊर्जा आहे ती सदैव कशी असते? अक्षय असते. कशी असते? सदैव अक्षय असते. लेट्स सी इट गाइस. परत रिपीट करतो क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 हियर. यू हॅव टू सॉल्व एनी 2 क्वेश्चन. थोडं गरज नाही मला वाटतं. यू हॅव टू सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स फ्रॉम गिवन. सॉरी एनी 5 क्वेश्चन्स. तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत फॉर 10 मार्क्स. So question number 1 is what? Statement 1 is given to you. Electric current flow of electrons create heat in the resistor and statement अनुष्का आलेली आहे. And statement 2. Yes, statement 2 काय तुमचं? Heat in the resistor is created according to the rule of conservation. We have to explain the statement 1 with the help of statement 2. Getting? We have to explain the statement 1 with the help of statement 2. Let's see answer. I have already explained, but still परत repeat करतो बघा इथे. Yes. So the answer is what guys? तुम्हाला मार्किंग स्कीम पण दिली आहे. तुम्हाला किती मार्क्स पण दिले बघा. So what is your answer guys इथे? So when electrons flow through the resistor during flowing current, electrons possess kinetic energy. And this energy during the flow of electron, there is a decrease in the kinetic energy of electrons due to collision of atoms, ions, and molecules. According to law of conservation of energy, this decrease in energy, the decrease in kinetic energy is converted into heat energy. Is converted into heat energy. Is converted into heat energy. Therefore, it's converted heat energy. It's converted into heat. Getting? So, what is law of conservation of energy? First, repeat करतो बघा. The energy can neither be created nor be destroyed. It can only be transferred from one form to another, and the total amount of energy in the universe remains constant. In the universe remains constant. पुढचा प्रश्न बघा काय आहे. तर या ठिकाणी काही प्रश्न आणि आपल्याला काय एक ऍक्च्युली त्याला पूर्ण पॅराग्राफ दिले या ठिकाणी की स्वराली नावाची एक मुलगी आहे. स्वराली प्रयोग करीत असताना तिला आढळलेले निरीक्षण खाली दिलेले आहेत. त्या निरीक्षणावरून तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. काय प्रयोग केला तिने बघा या ठिकाणी तिने प्रयोग केलेला आहे. तिला प्रयोग करत असताना प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असताना स्तंभिकेपासून दूर जात असल्याचे दिसून आले.
सोरेलने आपत्ती कोनाचे आय मूल्य वाढवत नेल्यास अपवर्तित कोनाचे आर मूल्य वाढवले, परंतु विशिष्ट आपत्ती कोनानंतर मात्र प्रकाश किरणे घन माध्यमामध्ये परत येताना दिसली. त्यामुळे सोरेलला काही प्रश्न पडले होते बघा. काय प्रश्न पडले? जसं की हा आयच्या मूल्यास काय म्हणतात आणि त्यावेळी आरचे मूल्य किती असते, हा एक प्रश्न तिचा आहे. आणि प्रकाश घन माध्यमात परत येण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, ती प्रक्रिया समजावून तुम्हाला सांगायची आहे. आता हा धडा शिकवला नाही त्यामुळे तुम्हाला कळणार नाही, पण डोंट वरी, मी तुम्हाला उत्तर सांगतो. इथे उत्तर आहे आपल्याकडे. तर त्याला म्हणतात क्रांतिक कोन. कारण त्याला क्रांतिक कोन म्हणतात. त्याला काय, क्रांतिक कोन हा किती आहे? 90 अंशाचा. लक्षात किती आहे? 90 अंशाचा आहे. आणि आंतरिक त्या प्रक्रियेला म्हणतात आंतरिक परावर्तन. म्हणजे प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात जात असताना आपत्ती कोनाचे मूल्य जर 90 अंश असेल, किती असेल? 90 अंश असेल, तर तुमचा जो वाढवत नेल्यास कोनाचे मूल्य वाढेल, परंतु विशिष्ट आपत्ती कोनानंतर मात्र प्रकाश किरण घन माध्यमात परत येतात. जर तुम्हाला डायग्राम बघायची असेल, तुम्हाला दाखवतो बघा डायग्राम अशी. ही आपली डायग्राम आहे. तुम्हाला मगाशी दाखवलं, काचेची चीप आहे ही. एक मिनिट, थोडं नीट करतो बघा. ते काचेची चीप आहे. आणि याच ठिकाणी समजा हा तुमचा काय, तर तुमचा स्तंभिका, आपण मला म्हणतो स्तंभिका किंवा नॉर्मल आहे. तर तिने काय केलं बघा, तिने सुरुवात कशी केली, तिचा जो हा आय होता तो एवढा होता. नंतर तिने काय केलं, ते मूल्य वाढवत गेलं. म्हणजे तिने काय केलं, प्रकाश किरण इकडून सोडले तिने. बरोबर. आता इथे आल्यानंतर काय झालं, की या ठिकाणी आल्यानंतर काय झालं, तिला कळालं की हे प्रकाश किरण आत न जाता परत रिव्हर्स आलेले आहेत. कळालं, ते परत रिव्हर्स आलेले आहेत. त्यामुळे तिचं म्हणणं असं आहे, त्यावेळेस काय झालं, त्याला क्रांतिक कोन म्हणतात. हे तुम्हाला पुढे जेव्हा शिकवेल मी, तेव्हा तुम्हाला नीट अगदी समजावून सांगेल. परत रिपीट करतो बघा, काय क्वेश्चन आहे इथे. The Swarali has got some observations while doing an experiment, and we have to answer some of her questions. So what are the observations and what are her questions? Let's see, guys. हे थोडंसं रिड्यूस करतो तुमची स्क्रीन. हां. Yes. So Swarali observed that the light went away from the normal while traveling from dense medium to rarer medium. When Swarali increased the values of angle of incidence I, the value of R went on increasing, but at certain angle of incidence, the light rays returned to the dense medium. So she has some questions like what is the I? Okay, name that certain value of I, and what is this R at that time, right? Name the process of returning this medium. ही process कोणती आहे? So we have to answer. काय प्रश्न बघायचे उत्तर तुम्हाला. So according to, sorry, इथे हां, it is known as critical angle. याला काय म्हणतो आपण? Critical angle. So R is 90 degree. R is 90 degree and the process known as internal reflection. त्याला काय म्हणतो? Internal reflection म्हणतात. As light is going from denser medium to rarer medium, if the value of angle of incidence increases, then the value of angle of reflection also increases. But after specific angle of incidence, critical angle, the light gets reflected back into the dense medium. Getting, guys? पण तुम्हाला समजून सांगतो बघा नीट. पुढचा प्रश्न बघा काय आहे. तर खालीलपैकी ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे योग्य कारण कोणते, ते स्पष्ट तुम्हाला करायचे आहे. पहिलं, ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट, ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडळातील अवशोषण, ताऱ्यांची गती आणि वायुमंडळातील वायूंचा बदलाचा अपवर्तनांक. बरोबर. चला उत्तर पाहूया. तर पहिलं त्यांनी दिलं की वायुमंडळातील वायूंचा बदलता अपवर्तनांक, हवेची घनता व तापमानामुळे होणारे तापमान बदलामुळे होणारे वातावरण स्थिर नसते, त्यामुळे हवेचा अपवर्तनांक बदलत असतो. अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्याची आभासी स्थिती आणि प्रखरता यामध्ये तुम्हाला सतत काय दिसतं, सतत बदलत असते. आणि त्यामुळे तारे तुम्हाला लुकलुकताना दिसत असतात. तारे कसे तुम्हाला लुकलुकताना दिसत असतात. तो डोक्यावरून जाईल, पण टेन्शन घेऊ नका. जेव्हा शिकवेल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल ते. आता ते सहसा लवकर समजणार नाही, कारण एका धडा शिकवलाच नाहीये तर नुसताच तो त्याच्या प्रश्नोत्तर घेऊन पण समजत नसतं. परंतु आपल्याला प्रश्नपत्रिका आणि इव्हन तुम्हाला मी सांगतो की अर्धा आपला सर्व सिलेबस झालेला आहे. लक्षात घ्या सायन्सचा. बाकी तर खूप पुढे निघून गेले, पण सायन्सचा पण सांगतोय. सो व्हॉट इज द करेक्ट रिझन फॉर ब्लिंकिंग? हे सर्व ब्लिंकिंग किंवा फ्लिकरिंग ऑफ स्टार्स. सो blast in the stars, absorption of light, absorption of star light by atmosphere, motion of the stars, and changing refractive index of gases in the atmosphere, right? So the reason is what, guys? काय reason आहे बघा तुमच्या इथे. Here the reason is given to you is yes. So changing refractive index of gases in the atmosphere. Atmosphere is unstable due to changing density of temperature, air,
temperature of air, and hence refractive index of the air keeps changing continuously. Getting? So the position and brightness of the star keeps continuously changing, and the star appears to be twinkling. Star appears to be twinkling. तो तुम्हाला लोक चमकताना तो स्टार त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो. पुढच्या प्रश्नाकडे बघूया बघा आपण. कन्फ्युज होऊ नका, एवढं काही नाहीये, फक्त समजून घ्या की आपण क्वेश्चन पेपर रिवाइज करतो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय, क्वेश्चन नंबर 4 बघा. अ या धातूचा अणुअंक आहे 11. आता हे तुम्ही सांगू शकता. ब या धातूचा अणुअंक आहे 20. या दोन धातूंपैकी कोणता धातू हा अधिक क्रियाशील आहे? धातू अ ची विरल HCl हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया तुम्हाला लिहायची आहे. आता जर तुम्ही नीट लक्ष द्या, इथे अणुअंक किती आहे? 11 आहे. मी तुम्हाला जेव्हा आवर्त सारणी शिकवली तेव्हा तुम्हाला मी तिसरं आवर्तन शिकवलं होतं, आणि त्या तिसऱ्या आवर्तनामध्ये तुम्ही नीट बघाल तर तिसऱ्या आवर्तनामध्ये एक सेकंड, एक सेकंड, हा. तर तिसऱ्या आवर्तनाचा तुम्ही विचार केला असेल, तिसऱ्या आवर्तनामध्ये तर तिसऱ्या आवर्तनात सुरुवात होते सोडियमने. ओके, थर्ड रो एलिमेंट म्हणतात त्याला सोडियम. त्याचा जी ॲटॉमिक नंबर अणुअंक आहे 11. दुसरं दिला आहे 20. किती आहे? 20 आहे. किती आहे? 20. आता याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, तर येतं आपलं 2, 8 आणि 1. दुसरं काय? 20 आहे. कोणता 20 आपल्याला माहित नाही, पण आपण सुरुवात त्याला एक्स पकडूया आपण. इथे आहे तुम्हाला 20. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा किती आहे, त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपण बघा किती आहे. मी तुम्हाला हे सगळं शिकवलेलं आहे, लक्षात घ्या. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन. उरले किती आता? 2, 8, 8 आणि 8, हा उरले किती? इथे 3 उरले समजा, बरोबर ना? 2 आणि 8, 2, 8, 8, 2 आणि 8, 8 आणि 8 16, नाही की जास्त होतात वाटतं, 1 मिनिट, 5 होतात इथे, 5. बेरीज करायची आहे बघा. 2 आणि 8, 10 आणि 1, 11. इथे 2 आणि 8, 10, 10 आणि 8, 18, 18 आणि 3, 21. बरोबर आहे. 3 होतात. 2, 8, 18, 3, 21. बरोबर आहे. आता इथे बघा, शेवटच्या अक्षामध्ये इथे 1 इलेक्ट्रॉन आहे, आणि इथे शेवटच्या अक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? तर 3 इलेक्ट्रॉन आहेत. तर साहजिकच हा 1 इलेक्ट्रॉन जो आहे, तर त्याला इलेक्ट्रॉन देणं सोपं पडतं हा 3 इलेक्ट्रॉन पेक्षा. म्हणजे सोडियम जो आहे बघा, पहिला जो आहे ना धातू, तो तुमचा जास्त अभिक्रियाशील आहे, लक्षात घ्या. अनुजचा बनवले. तर आपण डायरेक्ट प्रश्नाकडे बघूया. आपल्या मनाचे तर्क वितर्क नाही जावं, पण आपण बरोबर चाललोय बघा. बरोबर दिसतं बघा, दिल्यावर तुम्हाला मी बघा. तुमचं माझं म्हणणं अगदी योग्य होतं बघा इथे. तर अ हा धातू ब या धातूपेक्षा काय आहे? तर अधिक क्रियाशील आहे. समजलं रोशन? काय झालं बाळा? अ हा धातू ब या धातूपेक्षा अधिक क्रियाशील आहे. अ या धातूचा अणुअंक 11 आहे. म्हणजे तो किती आहे? सोडियम आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला मागे सांगितलं सोडियम आहे. आणि या सोडियमची हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर जर अभिक्रिया झाली तर तुम्हाला काय मिळणार? NaCl मिळणार, म्हणजे मीठ मिळणार, आणि H2 हा जो गॅस आहे तो या ठिकाणी आपल्याला फ्रीमध्ये मिळणार, म्हणजे बाहेर तो पडणार H2 गॅस. ही अभिक्रिया आहे. मग तुम्हाला याला असा प्रश्न, असे प्रश्न सहसा विचारले जातात. आवाज बंद ठेवायचा बाळांनो प्लीज. क्वेश्चन रिपीट करतो बघा तुमच्यासाठी. सो व्हॉट इज युअर क्वेश्चन गाइस? काय प्रश्न आहे बघा आपल्याकडे. द atomic number of a metal A is 11. किती आहे तो? 11 आहे. And while atomic number of metal B is 20. B is 20. Which of them will be more reactive? And write the chemical reaction of dilute HCl with metal A. So I have already explained you that if the atomic number of metal A is 11, then it is a sodium. बघा, that is sodium. And the metal A is more reactive than metal B because the free electrons here 1 and free electrons here 3. So generally the less the free electrons, the more reactivity असते त्या ठिकाणी. Therefore metal A is more reactive than metal B. Atomic number of metal A is 11, hence it is sodium. Na means sodium, and the reaction is what? 2 of Na plus 2 of HCl is equal to 2 of NaCl aqueous, and you get H2 gas, hydrogen gas you get. समजतंय? चला पुढे जाऊया. थोडंसं बोर होईल मलाही माहिती आहे, परंतु टेन्शन घेऊ नका, कारण तुमचाच अभ्यास आहे तो. वाटल्यास आपण सेकंड सेशन, थर्ड सेशन आपण दुसरं काही घेऊया. हा, परंतु लयच खूप बोर होऊ नका. चला, हा एक जेवढं होईल तेवढं आपण कव्हर करू, आणि वाटल्यास उद्या घेऊ पण, आणि शेवटचं सेशन आपण थोडंसं लँग्वेज वगैरे घेऊ आपण, मराठी वगैरे काही सोपं असं. हा, तुम्हाला काय विचारलंय प्रश्न 5वा काय तुम्हाला इथे या ठिकाणी? तर मिथेन, मिथेन इलेक्ट्रॉन ठिपका संरचनावर रेखासूत्र तुम्हाला रेखाटायचं आहे. इथे तुम्हाला ऑलरेडी आहे बघा या ठिकाणी त्याने दाखवलेलं आपल्याला इथे. अशा प्रकारे याला म्हणतात मिथेनचा इलेक्ट्रॉन ठिपका आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण किंवा रचनासूत्र. मिथेन म्हणजे काय? CH4. मिथेन म्हणजे काय? CH4. इलेक्ट्रॉन ठिपका स्वरूपण C 1 असतो, आणि हायड्रोजन किती? 4 आहेत. मग इथे मग 1 2 3 4 5 6 7 8.
आणि रचनासूत्र हे अशा प्रकारे आपण दाखवतो. रचनासूत्र अशा प्रकारे आपण दाखवतो. सो सी आणि चारी बाजूला हायड्रोजन आणि पुढे त्याला बॉन्डिंग दाखवले, बंध दाखवलेले आहेत. समजतंय का? चला परत दाखवतो, रिपीट करतो बघा परत तुमच्यासाठी. येस. So draw dot structure and structure formula of methane. Draw dot structure and structure formula of methane. So this is the dot structure. This is the dot structure of methane. This one, and this is the structure formula of methane. Methane is CH4. Methane is a gas. समजलं? चला पुढे जाऊया. तुम्हाला 7 प्रश्न बघा, टोटल क्वेश्चन किती आहेत? 7 क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला 5च सोडवायचे आहे, लक्षात घ्या. 7 पैकी तुम्हाला 5च प्रश्न सोडवायचे आहेत, जास्त सोडवायचे नाहीत. काय पुढे प्रश्न बघा, आता इथे हे तुम्हाला याचं उत्तर आहे ऍक्च्युली. तुम्हाला हे काय म्हणतात, प्रश्न आहे ऍक्च्युली, हा गणित आहे तुम्हाला. एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या आयुष निर्मल आलाय. एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 8 पट जास्त आहे आणि त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा दुप्पट आहे, तर त्या ग्रहासाठी तुम्हाला मुक्तिवेग काढायचा आहे. पृथ्वीसाठी मुक्तिवेग किती आहे? 11.2 किलोमीटर दर सेकंद एवढा आहे. फ्री काय झालं, एस्केप वेलोसिटी काढायची आहे, मुक्तिवेग काढायचा आहे. हे सोडून दिले आपल्याला बघा या ठिकाणी. तर ग्रहाचे वस्तुमान त्यांनी मागितलं एम. एम म्हणजे काय? मास. एम म्हणजे काय? मास. मास ऑफ प्लॅनेट पी. मास ऑफ प्लॅनेट पी इज इक्वल टू 8 टाइम्स मास ऑफ ई. ई म्हणजे काय? अर्थ. तर पृथ्वीचं वस्तुमान एम ऑफ ई च्या 8 पट त्या ग्रहाचं वस्तुमान आहे. ठीक आहे. त्यानंतर त्रिज्या. त्रिज्या दिलेली आहे आर. आर म्हणजे रेडियस. त्रिज्या दिलेली आहे आर पी. ही पृथ्वीच्या त्रिज्याच्या किती आहे? दुप्पट आहे. ट्वाइस ऑफ आर ई. आर ई. आर म्हणजे रेडियस, ई म्हणजे अर्थ, पृथ्वीची त्रिज्या. तर पृथ्वीचा मुक्तिवेग किती आहे? आपल्याला एस्केप वेलोसिटी आपल्याला दिलेली आहे व्ही ई एस. ई एस बघा, ई एस सी म्हणजे एस्केप वेलोसिटी किती आहे? 11.2 किलोमीटर दर सेकंद एवढी दिलेली आहे. तर तुम्हाला काय काढायचं आहे? ग्रहासाठीचा मुक्तिवेग काढायचा आहे पी. पी म्हणजे प्लॅनेट. फॉर्म्युला काय बघा या ठिकाणी. एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला जो आहे तुम्हाला 2 GMP अपॉन आर. GMP म्हणजे लक्षात घ्या, पी जिथे पी म्हणजे पी म्हणजे प्लॅनेट, आर म्हणजे काय, सॉरी, पी म्हणजे प्लॅनेट आणि ई म्हणजे अर्थ. सो दिस एमपी, इथे फक्त एमपीच्या ऐवजी काय घेतलं आपण? 8 ME घेतला. वाय? कारण ऑलरेडी आपण दिलेली त्यांनी. आणि जो आरपी आहे, आरपीच्या घेतला आपण ट्वाइस ऑफ आर ई घेतला, इथे ट्वाइस ऑफ आर ई घेतलेला आहे. सो इथे बघा, आता इथे सोडवलं घ्या. 8 हा 2 आणि हा 2 याला बाहेर घेऊया इथे बघा. हा विषय तुम्हाला 8 2 2 तुम्ही बाहेर घेतलंय. ट्वाइस ऑफ GME आपण ट्वाइस आर ई. इथे बघा पुढे. आता हे काही नुसती बघणं आणि ते सोडवून यात फरक असतो. तर या ठिकाणी जर आपण बघितलं, तुम्हाला हे मिळालं. त्याचा अर्थ काय? एस्केप वेलोसिटी ऑफ अर्थ. इथे सोडवलं आपण, त्याला भाग लावला, तुम्हाला किती मिळालं या ठिकाणी? 4. वर्गमूळ 4. वर्गमूळ 4 म्हणजे किती मिळाले? 2. आणि एस्केप वेलोसिटी अर्थची किती आहे तर 11.2. मग त्याला जर आपण गुणाकार केला तर तुम्हाला फायनल उत्तर या ठिकाणी मिळतंय किती बघा. तर उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळतंय 22.4. म्हणजे त्या ग्रहाचा जो मुक्तिवेग आहे, त्या ग्रहाचा जो मुक्तिवेग आहे तो किती आहे? 22.4 किलोमीटर दर सेकंद आहे. म्हणजे त्या ग्रहावरून जर तुम्हाला रॉकेट वगैरे सोडायचं असेल तर तुम्हाला त्या रॉकेटचा स्पीड किती ठेवावा लागेल? एवढा ठेवावा लागेल, 22.4 किलोमीटर एका सेकंदाला. मी परत रिपीट करतो बघा, डोंट वरी. खूप टेन्शन घेऊ नका, सगळ्या डोक्यावरून जात असेल, परंतु थोडंसं वाचन केलं तरी पटकन समजून जाईल ते. सो व्हॉट इज द क्वेश्चन गाइज? इफ मास ऑफ अ प्लॅनेट इज 8 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ and its radius is twice the radius of the earth, what will be the escape velocity of that planet? Escape velocity of the earth is given 11.2 kilometer per second. So whatever given to you, we have to write. बरोबर, काय काय दिलं ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे बघा इथे. They have already solved you. Sorry, they have already solved the sum. So mass of the planet, इथे mass of the planet आहे actually, थोडंसं ओव्हरलॅप झालं. Mass of the planet is 8 times mass of the earth. Radius of the planet is twice the radius of the earth. Escape velocity of the earth is 11.2 kilometer per second. We have to find out the escape velocity of the planet. We have to find out the escape velocity of the planet. So what is the formula of escape velocity? The formula already आपल्याकडे आहे. V escape planet is equal to this one, GMP upon RP. So instead of mass of planet, we have taken 8 mass of earth, and radius of planet we have taken 2 radius of earth. ठीक आहे. आता हे सोडवत जर गेलो आपण तर तुम्हाला पुढे हे ठिकाणी फक्त एक सेपरेट केलं यांनी, या बघा इथे. इथे सेपरेट करून आपल्याला काय मिळालं? आपल्याला आहे वी गॉट हिअर दॅट द escape velocity is equal to 2 into 11.2, that is 22.4 kilometer per second.
So the escape velocity for that planet is 12.22.4 किलोमीटर पर सेकंड. समजतंय का तुम्हाला? गुड. बोर होण्याची शक्यता असते, परंतु टेन्शन घेऊ नका, कारण काही काही विषय असे आहेत की ते तुम्हाला करणंच आहे. तर अवकाश मोहीम म्हणजे काय? अवकाश मोहिमांची गरज तुमच्या आणि महत्व तुमच्या शब्दात तुम्हाला सांगायचे आहे. अवकाश मोहीम म्हणजे काय? तर अवकाश मोहीम म्हणजे काय? तर पृथ्वीच्या कृत्रिम कक्षेत, बघा, पृथ्वीच्या कक्षेत कृत्रिम उपग्रह प्रस्थापित करून त्याचा उपयोग संशोधन वा जीवनोपयोगी वस्तूंसाठी गोष्टी करणे किंवा सौरमंडलातील वा त्याबाहेरील विविध घटकांकडे अवकाशयान पाठवून त्यांच्या अभ्यासासाठी आखल्या गेलेल्या मोहिमा म्हणजे आपण त्याला म्हणतो अवकाश मोहीम. आता याचे जे काही महत्व आहे ते महत्व वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपल्याला आहे. जसं गरज कशासाठी असते? संरक्षण हे महत्वाचं कारण आहे आपल्यासाठी. कारण आपल्या आजूबाजूला जे देश आहेत ते आपल्या देशावर कधी कुठून आक्रमण हल्ला करू शकतात. आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. संरक्षण आहे, दळणवळण आहे, हवामान आहे, निरीक्षण आहे, दिशादर्शन आहे. बरोबर? या संबंधी या संबंधी तुम्हाला स्वतःला मत लिहायचं आहे. बघा काय प्रश्न आहे? व्हॉट इज युअर क्वेश्चन गाइज? What are space expeditions? What are space expeditions? Explain their need and importance in your word. Explain their need and importance in your word. Getting? चलो. So what is space expedition? काय बघा तुमचं? The study missions planned for establishing artificial satellites in the Earth's orbit, using it for research or for the orbit. एक मिनिट बघायला छोटं करतो. अजून लहान करायला. Establishing artificial satellites in the Earth's orbit or and using it for research or for the benefit for of life or अजून काय sending spacecraft to the various components of solar system or outside. So the need काय असतं तुमचे? ओपिनियन इन रेफरन्स टू डिफेन्स आहे, कम्युनिकेशन आहे, वेदर आहे, ऑब्झर्वेशन आहे, डिरेक्शन आहे, वगैरे वगैरे. गेटिंग गाइस? समजते सर्वांना? गुड.